हॅलो मित्रांनो, तर आज आपण बनवली आहे एकदम चविष्ट आणि पौष्टिक डाळ पालक. तर त्यासाठी लागणारे हे सर्व साहित्य. सर्वात आधी कुकरमध्ये तेल गरम केलं आणि त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली. फोडणी झाली की मग त्यात तेजपान आणि कलमी टाकलं. याला पण होऊ दिलं. त्यानंतर मग डाळ टाकली. डाळ छान धुवून घेतली होती. याला 2 ते 3 मिनिट शिजू दिलं. त्यानंतर मग त्यात पाणी. जास्त पाणी नाही घ्यायचं, बस 1 वाटी. त्यानंतर कढीपत्ता, कांदे आणि टमाटर आणि चवीप्रमाणे मीठ याला फिरवून घेतलं आणि कुकरला झाकून 3 ते 4 शिट्ट्या होऊ दिल्या. तोपर्यंत कढईमध्ये तेल घेतलं आणि मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली. त्यानंतर कांदे टाकले आणि कांद्याला हलकं ब्राऊन होऊ दिलं. त्यानंतर मग कढीपत्ता, त्यानंतर टमाटर. आता याला छान शिजू दिलं. टमाटर शिजला की त्यामध्ये मीठ, हळद, तिखट, धने पावडर, गोडा मसाला आणि कस्तुरी मेथी. बस याला फिरवून घेतलं आणि त्यानंतर मग यात पालकला धुवून छान बारीक कापून घेतलं होतं. हे शिजत राहते तोपर्यंत मी बघितलं की माझी डाळ शिजली की नाही. तर ही डाळ शिजली होती. याच्या 4 शिट्ट्या झाल्या होत्या. तर त्यानंतर मग पालक पण शिजली आणि त्यामध्ये मग मी याला टाकून दिलं आणि छान डाळला टाकून फिरवून घेतलं आणि झाकून याला पण छान शिजवू दिलं. तर अशा प्रकारे झाली आपली डाळ पालक रेसिपी तयार. एकदम चविष्ट आणि पौष्टिक की मज्जा येऊन जाईल खायला. तर तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्की घरी ट्राय कराल आणि मला कॉमेंटमध्ये सांगाल की कशी वाटते. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.